वा 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 पाटील. हा सर. पाटील पाहिलं ना म्हटलं होतं की नाही मी तुम्हाला. हा सर. ह्या लोकांना एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. बरोबर सर. माझ्यासाठी केवढी तुडुंब गर्दी जमली पहा. आणली मी ही गर्दी खेचून आणली. सर तुम्हाला अजून बी असं वाटतं ही सगळी गर्दी तुमच्यासाठी आली आहे म्हणून? अर्थात माझ्याचसाठी आलेली आहे ही गर्दी. नक्की? हो हो हो. एकदा त्या बॅनरकडे पहा. हा, छान छान तिकडे छापलेलं नाही, आहे. इकडे पहा. हा. ही जी पोरगी आहे ना, हिच्यासाठी आली सगळी गर्दी. हिच्यासाठी मग अरे बेकार फेमस पोरगी आहे ती. हो? शपथ तुम्हाला सांगलो त्याने इले आपल्या प्रचाराचा स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करा. हा हा. झाली का ना गर्दी? हो. ह्या पोरीचे इंस्टाग्रामवर 10 मिलियन फॉलोअर्स आहे. 10 मिलियन 10 मिलियन म्हणजे जवळजवळ करोड लोक फॉलो करतात तिला. मग आपला नुसता एक व्हिडिओ बी झाला ना तिच्या बरोबर, तर तुम्ही 10 मिलियन लोकांपर्यंत पोहोचशाल. वा 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 छान मग? छान वा. नाही खरं आहे पाटील, पण काय झालेलं आहे, मला हे सेलिब्रिटी लोक म्हणूनच आवडत नाहीत. काय होतं? काय वेळ दिली होती आपण? हा? Sorry. 2 तास उलटून गेले की नाही. काय होतंय हे बघा, लोक खोळंबलेले आहेत. हो, है की सर. नाही? एकदम ते अस्वस्थ. आपलं काहीतरी नुकसान करतील, बोंबाबोंब करतील, त्याच्या आधी आपण कार्यक्रम सुरू केला पाहिजे नाही की नाही? बरोबर आहे सर, करायलाच पाहिजे. अस्वस्थ झालेत लोक. नाही 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 नाही, माफ करा माफ करा माफ सर, करा सर. माफ करा. नाही, खरंच माफ करा. खरंच माफ करा. मला माहिती सर, आहे ऐका. नाही थोडा उशीर झालेला आहे, पण असं तुम्ही प्रक्षोभक होऊन नुकसान करण्यासाठी येऊ नका. सर सर मी प्रक्षोभक नाही आहे, ते मॅनेजर आहे. तुम्ही मॅनेजर होऊन नुकसान मॅनेजर आहात कोणाचे? मॅडमचे मॅनेजर आहेत ते. अच्छा, तुम्ही मॅनेजर आहात का? हा. नमस्कार मॅडम, कुठे आहेत? येत त्यांना आहे बोलवा ना सर. तेच सांगायला आलेलो की त्या येत आहेत. लवकर बोलवा, वेळ झाला सर, वाट पाहतो. मॅडम मॅडम मॅनेजर डॉक्टर कुठे आहेत? मॅडम मॅडम इकडे डॉक्टर इकडे. ओ ओ नमस्कार. डॉक्टर 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 म्हणजे म्हणजे मला बी समजलं नाही, आपण ओळख करून घेऊ सर. मॅडम मॅडम Yes. तुमची ओळख करून देतो, इकडे या तुम्ही. हे आपले उमेदवार डॉक्टर नंदकुमार कारखानीस. ओ माय गॉड, आय नो हिम सरांच्या वतीनं तुमचं स्वागत. प्रचंड टाळ्या. आय नो हिम ऍक्च्युली. ते बोर्डवर सुकचकचित उमेदवार हेच आहेत ना. आय नो हिम. नाही सर, कुठल्या बोर्डवर लिहिलंय? मी एकही लिहिलं हे नाही. कुठल्या बोर्डवर लिहिलं? डॉक्टर वॉर्ड क्रमांक 1760 सर सुकचकचित नाहीये ते सुशिक्षित आहे. हा हा हा. Oh, हो, हो. I'm so sorry, my bad, नाही, नाही. baby, my bad. I'm so sorry. I'm so sorry. हरकत नाही. पण तुम्ही हे लक्षात घ्या की हे जे आहे, म्हणजे मी प्रेक्षकांना हेच आवाहन करणार आहे की तुम्हाला तुमचा नेता सुशिक्षित असायला हवा की नको. डॉक्टर, हा. एक काम आहे तुमचं. बोला ना बोला ना बोला ते ना. आधी करून घेऊया. अगदी अगदी अगदी. इथेच की बागी जाऊयात? इथे करूयात. इथे हो इथे करूयात. सगळ्यांसमोर स्टेजवर. हा. हे स्टेजवर बोलूया आपण. डॉक्टर, हा. आय टेल यू, मला रात्रीची झोप नाहीये. हॅशटॅग डार्क अंडर आईज, हॅशटॅग कधी कधी वॅक, हॅशटॅग धडधड होतं, हॅशटॅग आठवण येते, हॅशटॅग डॉक्टर तुम्ही मला मेडिकल द्या. मेडिकल द्या. या मेडिकल द्या म्हणजे काय करू? मेडिकल द्या म्हणजे मी कसं सांगू मेडिकल काय द्या? तुम्ही डॉक्टर आहे ना. नाही मी अच्छा अच्छा नाही 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 गल्लत झालेली आहे, गल्लत झालेली आहे. मोनाची डार्लिंग जी तुमची गल्लत झालेली आहे. मेडिकल फील्डचा डॉक्टर नाहीये मी डॉक्टरेट मिळवलेला डॉक्टर आहे. हा, एक पदवी मिळवलेला डॉक्टर आहे. डॉक्टर
Oh, now I got it. Now I got Dr. Reid. Okay. Yes, डॉक्टर काय रेट आहे मग? डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी PhD केलेली आहे. एक विषय असतो म्हणजे मौर्य काळातील राजनैतिक मूल्य आणि शाश्वत रुजवणूक, त्याचबरोबर तत्कालीन विसंवाद, याच्यावर मी एक पदवी घेतलेली आहे, डॉक्टरेट घेतलेली आहे. नाही कळणार आहे त्यांना, नाही कळणार आहे. ओ माय गॉश, कळलंय त्यांना. खेळलं बघ. बघा, हे सगळे तुमच्या बरोबर असतात. कोण? मोरे, डॉक्टर, अविश्वास, राजू, सगळे तुमच्या बरोबर असतात. मी संवास इकडे सर नाही, काहीच गलती नाही सर. तुमच्याबरोबर असतात. कितीची गाडी असते तुझी जळगावची? 1 वाजेची. पकडायला लावेन तिला, समजा तिला सर 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 तुम्ही ऐका ना, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करा ना. आपला मतलब पहा फक्त. तुम्हाला बोललो होतो ना, फेमस आहे. ह्या बाईनं जर सांगलं का बुवा कारखाने साहेबांना मतदान करा, तर लोक डोळे लावून मतदान करतील. अच्छा, हे होईल. कॉन्फिडन्स आहे मला. मला फारच चुकीचं वाटतं हे, का Okay. अज्ञाननिष्ठ व्यक्तीला मी काहीतरी करायला सांगतोय, पण हरकत नाही, त्यांना सांगा. करतील सांगा. सर. मॅडम, Yes. आपलं काय ठरलं होतं? फोनवर आपण भेटलो होतो पहा. या I हे know. करा ना तुम्ही. Yeah, of course, manager. करतील सर. Yes. मॅडम काढा. आ? पिताय? नको. ओके. या. हा. हॅलो एव्हरीवन. माईक माईक मॅडम, नीट करायला सांग त्यांना. नीट करा मॅडम. काढू मी? हा, काढून हातात घ्या. हा, असं काही नाही, तुमच्या सोयीने. या. हा, करा मॅडम, सुरू करा. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम. तर हे जे आहेत, हे इथे उभे आहेत, ते अंडकुमार. अंडकुमार नाव आहे का माझं? अंडकुमार नाव आहे का माझं? असं आलोय का मी? सर नाही. I'm so sorry, I'm so sorry. सर एक नंदकुमार नाव ठेवलेलं आहे माझं. ते आहे माझं नाव नंदकुमार. 1760. नाही. असं असतो नका सर. नीट वाचा मॅडम. कोंडू वाचते मी. नंदकुमार. वाचते. ओके. हे जे कोणी आहे डॉक्टरेट, ते नंदकुमार. तरुणांना ववधी 0 खाली 5 आडवा दांडा आणि उभा दांडा एक मिनिट. आणि सर मी नाही लिहिलंय ते. मी क्षला ही 0 खाली 5 आडवा दांडा उभा दांडा म्हणते. क्षला सर तुम्ही बरोबर. तो एक क्ष आहे, त्याला ही काय म्हणते? ऍक्च्युली डॉक्टरेट मला सुजलेला द वाचता येत नाही. आम सो सॉरी. सुजलेला द नाहीये तो. एक आपल्या अंकलिपीत एक कोणतरी असा असतो ना, एक तो आहे तो. उगाच एक आपला सुजलेला द नाहीये तो. सर तुम्ही आहे बरोबर. सर तुम्ही असं असतो ना मॅडम, तो क्ष आहे ना. क्ष आहे ना मॅनेजर, सांगा ना. सर मी 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 सांगतो तुम्हाला. त्यांना क्ष, ज्ञ, ङ, ट, ण हे सगळे शब्द वर्ज्य आहेत. काय झालं? नॉनसेन्स किती वेळा सांगितलंय तुम्हाला? किती वेळा तुम्ही ही चूक करा. मॅनेजर, तुम्हाला माहितीये माझी आई काय म्हणालेली मला? मुंबईला जाऊन हे सगळं कर, पण तुम्ही जे बोललात ते करू नको. बोललेली की नाही? बोललेली की नाही? माफ करा मॅडम, माफ करा. वर्ज. प्लीज प्लीज. मी सांगतो त्यांना. Yeah, please. मी सांगतो कसं आहे न, शब्दांचे अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्तीशास्त्र त्यांचं दोन्ही जरा वेगळं आहे. अन्वयार्थ लावणं आणि शब्द व्युत्पत्ती हे शब्द तुम्हाला ठाऊक आहेत? हा, म्हणजे अन्वयार्थ नाही, म्हणजे अर्थ मला माहिती आहे. अच्छा. पण इतके क्लिष्ट शब्द तुम्हाला कसे माहीत? मराठी भाषेचा प्रांतीय आविष्कार आणि बोलीभाषेतील सौंदर्यशास्त्र यांचा सर्वांगीण विवेचन यावर मी प्रबंध लिहितोय. सर्वांगीण विवेचन तुम्ही करताय? हो, ते हो. प्रबंध तुम्ही लिहिताय? हो हो. काय शिक्षण काय आहे तुमचं? मी मराठी वाङ्मयात विद्यावाचस्पती आहे. PhD होल्डर आहात तुम्ही? हो, हो. मग का तिच्यासाठी काम करता? पैसे असे किती पैसे देत असेल ती? 4.5 लाख रुपये वर्षाला ना? महिन्याला. डॉक्टर 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 कंट्रोल करा. डॉक्टर
कंट्रोल करा डॉक्टर, लोक पाहत आहे, कंट्रोल करा, सांभाळा. महिन्याला 4.5 लाख? सांभाळा सांभाळा. हा म्हणजे खरं तर महिन्याला 50,000 रुपयेच पगार आहे, पण पर अपमान मला 25,000 मिळतात. लोक त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात, मी त्याला इन्सल्टिव्ह असा मी शब्द शोधून काढलेला आहे. लाचार. थँक्यू सर, लाचार. खूप थँक्यू सर. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका अशा बाईसाठी काम करताय तुम्ही जिला आत्ता साधं एक वाक्य वाचता आलं नाही, जे वाक्य होतं की विविध क्षेत्रात तरुणांना संध्या उपलब्ध करून देणार. डॉक्टर डॉक्टर डोंट डू दिस. काय हे काय करताय तसं? काय काय मॅडम sir? काय झालं? डॉक्टर प्लीज असं विचार- करू नका विचार- प्लीज. काय मी काही केलेलं नाहीये. तुम्ही काय झालं? एकट्या संध्याचं लग्न एवढ्या तरुणांशी लावणार? तुम्ही जर लग्न लावायचं असेल ना तर वेगवेगळ्या मुलींशी लावा ना. म्हणजे तृप्तीशी लावा, ईशाशी लावा, आशाशी लावा, प्रियाशी लावा, कुणाशी लावा ना. तुझ्या लक्षात येतंय का तू काय करतोयस? सर 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 शब्द भांडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खाऊ घालतोय. हे सर- नाही, ते सतत घाण करणार. मला याची कल्पना आहे सर, पण इथे चूक तुमची आहे. माझी काय चूक आहे? म्हणजे संधीचं अनेक वचन हे संधीच असतं सर, संध्या नसतं. सर सर माहिती आहे काय लिहिलंयस तू जाहीरनाम्यात? संध्या- तुझ्यामुळे एक माणूस आता इथे येऊन मला बोलून गेलेला आहे. काय लिहिलंयस तू? हे असं लिहितोस तू? हे कशामुळे होतंय? सर सर नको करूस. तू जी कैक वर्षांपूर्वी मराठीशी फारखत घेतलेली आहेस ना, त्याच्यामुळे हे होतंय. सर आमच्या जळगावले असंच बोलताना सगळे. नाही, प्रत्येक गोष्टीचं खापर जळगाववर नको पडू. नाही सर असंच बोलता खरं. माझे खूप मित्र आहेत जळगावात. अरे वा. ते साहित्यिक आहेत. छान आहे, ते सर. आजही जळगावला जळगावच म्हणतात. अरे, तू एकटा आलाय जो सतत जळगाव जळगाव करतोय. बोली भाषा. समजाव तिला. हो सर मी सांगतो. मॅडम तुम्ही नका ना असं काही करू. तुम्ही ना पुढचं वाचा. येस गोंडू, मी वाचतेच आहे. ते मध्ये मध्ये अडवतात. या. खुश नको होऊ, मारीन. आय एम सो सॉरी. या दंडकुमारमुळे दंडकुमार नाव आहे का माझं? नाही सर हा इथला अवयव इथे घेऊन असा जन्माला आलोय मी. नाही सर. नंदकुमार नाव आहे माझं. नाव नंदकुमार आहे. मी वाचू का? मी वाचू का प्लीज? वाचा वाचा सर. तुम्ही हायपर मी नका वाचू तुम्ही का? थोडंसं वाचा. मॅडम तुम्ही वाचा. तुम्ही टेन्शन नका. मी आहे. हे खालची ओळख घ्या फक्त. तुम्ही जाऊ द्या. शेवट तिला एवढंच सांगा, चिंचे समोरचं चिन्ह दाबा. एवढं म्हणानी ओके फाईन, मी बोलते. हा बोला मॅडम. या निवडणुकीला डॉक्टरांची चिंच दाबा. मॅडम अरे काय बोलताय यार? म्हणजे अरे नाही रे बाबा, डॉक्टरांचे चिंच नाही दाबा रे. डॉक्टरांच्या चिंचे समोरचं ते बटन दाबा असं आहे की नाही? शी, किती घाण वाटतं हे ऐकायला. बटन दाबा घाण वाटतं. बटन दाबा शी, चिंच दाबा. किती घाण. तिला काहीच कळत नाहीये. नाही. तिला समजत नाहीये ही काय बोलतेय. सर. तिला घेऊन जा पाटील. नाही एक करा. मिनिट, एक मिनिट. तुम्ही खूप चिडता आता माझ्यावर. मी चिडू नको तर काय करू? मगाचपासून हे बघा गंडकुमार. तुझा बाप गंडकुमार. सर तू इकडे ये. सर का सर नका. आज कारण नव्हतं म्हणून अशीच मारली. निघ. सर जाऊ द्या. मी माझी उमेदवारी मागे घेतोय. सर. मला वोट करू नका. आता चपलाईला निघून जा. क्या बात है, एकदम क्ष दर्जा सादरीकरण. मजा आली अफाट. हा सर असे कसं वाटलं हे सर्वांगीण विवेचन? वा 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 वा. बहारदार बहारदार. तू जो फिजिकली क्ष केलास ना, तो जितका वेगळा होता तितकाच वेगळा तुझा परफॉर्मन्स असतो कायम. फार अप्रतिम. शब्द भांडाराच्या तिजोरीवर बसलेल्या कबुतराला तू काजू बदाम खायला घालतोयस ते घाणच करणार. या वाक्यासाठी टाळ्या आहेत. अप्रतिम. मला जेव्हा म्हणजे मोना डार्लिंग आणि समोर पृथ्वीक हे जेव्हा कॉम्बिनेशन आहे तर मी प्रचंड एक्सायटेड असतो. कारण ॲट अ टाइम निर्बुद्धपणा आणि बुद्धिमान क्षण असे एकत्र वाटायला येत असतात. त्यामुळे मी प्रचंड एन्जॉय करतो. काही प्रश्न या निमित्ताने पडलेत की हा कुठला एरिया आहे जिथे 1760 वॉर्ड आहेत. हा कुठला एरिया आहे? बरं, हे कोण 10 मिलियन लोक आहेत जे हिला फॉलो करतायत आणि इतक्या सुशिक्षित उमेदवाराचं चिन्ह चिंच काय? असे काही प्रश्न पडलेत या निमित्ताने. पण विलक्षण मजा आली मला. ओमकार तू पण ॲज युजल फॅन्टॅस्टिक. हेम्या
फार मजा आणलीस तू, भारदार होतं कॅरेक्टर. सो वंडरफुल परफॉर्मन्स काय, मला खूप मजा आली. सई. बेकार भारी परफॉर्मन्स होता. अभिजित पवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार सुंदर लिहिलं होतं. म्हणजे दोन टोकाकडचे विनोद होते आणि ते दोन्हीही एक सायमल्टेनियसली वाजवत होते. फारच मजा आली. हेमंतदादा गोंडू परफॉर्मन्स. राऊत मस्त. आज मज्जाच आली. आज पर्वणीच होती आम्हाला आणि हे कॅरेक्टर तर तू जगतोस. फार मजा आली. मस्त. मंडळी, विनोदाचा सगळा जामानिमा घेऊन हास्याचा हा दरबार भरवायला पुन्हा एकदा येणार आहोत. पण पुढील भागात तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदा.